नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी पंढरपूर कॉरिडॉर हा प्रकल्प सध्या चांगलाच चर्चेत आहे. पंढरपूरच्या विठोबा रुक्मिणी मंदिर परिसरात भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने राज्य सरकारने हा प्रकल्प राबवण्याचा निर्धार केला आहे. मात्र या प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. शनिवारी तारीख 14 जून रोजी पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या अभिरूप मतदानात मंदिर परिसरातील 458 बाधित व्यापाऱ्यांनी कॉरिडॉरला स्पष्ट विरोध दर्शवला. फक्त 15 जणांनी यास पाठिंबा दिला असून 9 जणांनी तटस्थ भूमिका घेतली आणि 3 मते बाद झाली. काय आहे पंढरपूर कॉरिडॉर? तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या या ड्रीम प्रकल्पात कोणत्या कामांचा समावेश आहे हे पाहूयात. रस्ते व स्काय वॉकचे विस्तारीकरण, दर्शन मंडप व शॉपिंग सेंटर, वारकरी निवारा केंद्र, मेडिकल सुविधा, ट्रामा केअर, अग्निशमन केंद्र, घाट व उद्यानांचा विकास, संतीपीठ, संत साहित्य ग्रंथालय, भूमिगत गटार व वीज व्यवस्था, हेलिपॅड, वाहनतळ, चेंजिंग रूम, स्नानगृहे, मंदिर परिसरातील मठ, दुकाने व घरांचे स्थानांतर किंवा तोडगा. व्यापाऱ्यांचा विरोध का आहे? तर मंदिर परिसरातील ऐतिहासिक दुकाने, घरे, मठ थेट या प्रकल्पामुळे बाधित होणार असल्यामुळे व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांचा दावा आहे की परंपरेने चालत आलेली घरे व दुकाने नष्ट होतील, व्यवसायाचे स्थायिक अस्तित्व धोक्यात येईल, सरकारी भरपाई समाधानकारक नाही, सामाजिक सांस्कृतिक रचना कोलमडेल, निर्णय प्रक्रिया एकतर्फी व प्रत्यक्ष समुपदेशनाऐवजी थेट अंमलबजावणी अशी आहे. राज्य सरकारतर्फे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे व्यापाऱ्यांशी संवाद साधून प्रबोधन करत आहेत. प्रशासनाचा दावा आहे की भाविकांच्या सोयीसाठी आधुनिक सोयी सुविधा आवश्यक. कोणतीही मालमत्ता जप्त करण्यापूर्वी योग्य भरपाई दिली जाईल. पंढरपूरचे सांस्कृतिक स्वरूप जपण्याचा प्रयत्न केला जाईल. तीर्थक्षेत्र बचाव समितीचे म्हणणे आहे की पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीने ही योजना थांबवावी अशी मागणी केली आहे. भाविकांच्या सोयीसाठी पर्यायी योजना राबवा, पण स्थानिकांचा उच्छेद करून नव्हे असे समितीचे म्हणणे आहे. त्यांनीच अभिरूप मतदानाचे आयोजन केले होते. ही आकडेवारी राज्य सरकारला पाठवली जाणार आहे. हा विरोध लक्षात घेता शासनासमोर स्थानिकांसोबत विश्वासात घेऊन संवाद साधण्याचे मोठे आव्हान आहे. कॉरिडॉरची आवश्यकता स्पष्ट असली तरी त्याची अंमलबजावणी लोकांच्या हिताविरोधात नको. सांस्कृतिक वारसा, पारंपरिक व्यवसाय आणि वारकऱ्यांच्या भावनिक नात्यांचा विचार करता योजनेअंतर्गत बदलांची गरज आहे. भविष्यात प्रशासन, व्यापारी, वारकरी समुदाय यांच्यात त्रिसूत्री संवाद आवश्यक आहे.